नित्यं ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 6वी धडा 9वा सिक्कीम प्रदेशस्य सौंदर्यम। सिक्कीम या शहराच्या सुंदरतेविषयी सौंदर्याविषयी बोलणार आहेत. चला सुरुवात. बघा. अध्यापक अध्यापक काय म्हणतात? प्रिय छात्राः म्हणजे माझ्या आवडत्या मुलांनो, विद्यार्थ्यांनो. किम म्हणजे काय? भवन्तः जानन्ति तुम्ही तुम्हाला माहिती आहे का? किम म्हणजे का? प्रश्न. किम भवन्तः जानन्ति तुम्हाला माहिती आहे का? यत् एतत् चित्रम कस्य प्रदेशस्य अस्ति? किम म्हणजे तुम्ही जाणता का? तुम्हाला माहिती का? यत म्हणजे काय? यत म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे काय? की यत म्हणजे की, नॉट काय. की एतत् चित्रम हे चित्र कोणत्या शहराचं, कोणत्या ठिकाणाचं आहे? सर्वे छात्राः विचारयन्ति. सर्वे छात्रा सगळे मुलं काय करतात? विचार करायला लागतात. छात्राः असल्यामुळे विचारयंती झालं, जसं छात्राः पठन्ति. अनुज नावाचा मुलगा काय म्हणतो? आम एषः तू सिक्कीम प्रदेशः. हो, आम्हाला माहिती. हे म्हणजे हे ठिकाण. तर तू म्हणजे तर सिक्कीम प्रदेशः, सिक्कीम प्रदेश हे काय ठिकाण आहे. अध्यापक काय म्हणतात? शोभनम खूप छान, खूप छान. सिक्कीम प्रदेशस्य राजधानी का? सिक्कीम प्रदेशस्य म्हणजे या सिक्कीम प्रदेशाची राजधानी का? काय कोणती राजधानी आहे? या सिक्कीम राज्याची राजधानी कोणती? छात्राः मुलं म्हणतात अस्य प्रदेशस्य राजधानी गंगटोक इति अस्ति. काय या राजधानीचं नाव आहे? गंगटोक. अस्य प्रदेशस्य या प्रदेशाच्या राजधानी राजधानी गंगटोक इति अस्ति आहे. अध्यापकांना अजून आनंद होतो. शोभनम शोभनम मग म्हणतात अद्य आज वयम आपण प्रक्षेपक यंत्रेण म्हणजे प्रोजेक्टर प्रोजेक्टरच्या द्वारे सिक्कीम प्रदेशस्य चित्राणि द्रक्ष्यामः. द्रक्ष्यामः फ्युचर टेन्स आहे. म्हणजे काय? या प्रोजेक्टरच्या द्वारे सिक्कीम प्रदेशस्य चित्राणी सिक्कीम प्रदेशाचे काय बघणार आहेत आपण? चित्र आपण सगळे पाहणार आहोत. आणि ज्यावेळी असं म्हटलं त्यावेळी सगळे विद्यार्थी काय झाले? खूप खुश झाले. सर्वे छात्राः सगळे मुलं प्रसन्नाः भवन्ति खूप खुश झाले आणि काय करायला लागले? टाळ्या वाजवायला लागले. त्याला काय म्हणतात? करतल ध्वनिं च कुर्वन्ति. करतल करतल ध्वनिं च कुर्वन्ति म्हणजे टाळ्या वाजवू लागले. अध्यापक शिक्षक म्हणतात छात्राः एतत् प्रमुखं शिखिरं केन नामना प्रसिद्धः म्हणजे गंगटोक मधलं हे जे शिखर आहे हे कुठल्या नावाने प्रसिद्ध आहे असं ते विचारतात. एतत म्हणजे हे. प्रमुखम शिखरम म्हणजे मुख्य शिखर म्हणजे पर्वत, टेकडी. केन नामना कुठल्या नावाने प्रसिद्धम प्रसिद्ध आहे. अमिता नावाची मुलगी म्हणते अहम वदामी मी सांगते मी सांगते काय? एतत कंचन जंगा कंचनजंगा शिखरम अस्ति. या शिखराचं नाव काय आहे? कंचनगंगा शिखरम अस्ति. अस्ति म्हणजे काय? आहे. एतत म्हणजे हे. शिखरम एतत शिखरम हे टोक किंवा हे पर्वत त्याचं नाव काय आहे? कंचनजंगा. शिक्षकांना अजून आनंद झाला. सुंदरम म्हणजे शोभनम. सुंदरम याचा अर्थ एकच, खूप छान, खूप छान. कंचनजंगा न केवलम एकम शिखरम अपितु एतत्तु
तेषां जनजातीनाम् एकं प्रमुखं नृत्यम अपि अस्ति. आता खूप मोठं सेंटेन्स, थोडं थोडं वाचतो. कंचनजंगा म्हणजे हे जे पर्वत आहे, हे काय आहे? न केवलम एकम शिखरम. हे फक्त एक पर्वताचं टोक नाहीये किंवा हे फक्त एक डोंगर नाहीये. अपितु तर एतत म्हणजे हे शिखर तेषाम जनजातीनाम तिथे राहणाऱ्या लोकांचं, तेषाम त्यांचं, जनजातीनाम तिथे राहणाऱ्या लोकांचं, एकम प्रमुखम नृत्यमपी असती. एक प्रमुख मुख्य काय आहे? नृत्य सुद्धा आहे. नृत्य म्हणजे नाचण्याचा प्रकार. मग कंचनगंगा हे फक्त काय एक शिखर नसून एक नाचण्याचा प्रकार सुद्धा आहे. असं ऐकल्या सगळे विचार करायला लागतात. अस्य प्रदेशस्य अन्यत् किमपि नृत्यमस्ति. म्हणजे या प्रदेशाचं म्हणजे सिक्कीमचं किमपि अन्यत् काहीतरी दुसरं नृत्यमपि अस्ति. दुसरं काय नृत्यम सुद्धा आहे का? आम अधुना पश्यत. आता पहा. एतत् नृत्यम. हे नृत्यम. आता अधुना म्हणजे आता पहा. हे नृत्यम आता पहा. ते कृष्णवर्णस्य टोपम इति धारयित्वा नृत्यन्ति. मग हे शिखर फक्त शिखर नसून काय कंचनजंगा हे काय एक डान्सचा प्रकार सुद्धा आहे. मग तो कसा आहे? ते म्हणजे ते सगळे लोक कृष्ण वर्णस्य टोपम काळ्या रंगाची टोपी धारयित्वा डोक्यात घालतात सिक्कीम मधले लोक आणि नृत्यंती आणि काय करतात? नाचतात. मग पुढे विचारतात अ अध्यापक, एतस्मिन चित्रे किम पश्यसी. ते मुलांना विचारतात, एतस्मिन चित्रे या चित्रामध्ये किम पश्यसी काय पाहतो असं विचारतात. अमिता नावाची मुलगी म्हणते, अत्र एका नदी असती. म्हणजे या चित्रामध्ये काय आहे? एक नदी आहे. नदी. बर. शोभनम. खूप छान, खूप छान. एतस्या नद्याः या नदीचं नाम किम अस्ति. काय नाव आहे? पहिला विचारलं या नदी या चित्रामध्ये काय आहे. मुलगी म्हणाली एक नदी आहे. आणि मग तिचं नाव त्या नदीचं नाव विचारलं. मग प्रतीक नावाचा मुलगा सांगतो, एषा तिस्ता नदी असती. नदीचं नाव काय? तिस्ता नावाची ही नदी आहे. शिक्षकांना वाटतं किती ह्यांना जनरल नॉलेज आहे. शोभनम. तिस्ता नदी अस्य प्रदेशस्य जीवनरेखा अस्ति. आता पाणी काय आहे? आपलं जीवन आहे. मग तो शिक्षक म्हणतात की तिस्ता नदी म्हणजे तिस्ता या नावाची नदी अस्य प्रदेशस्य या राज्याची म्हणजे सिक्कीमची काय आहे? जीवनरेखा असती. जीवनरेखा आहे. एषा नदी ही नदी एतस्य प्रदेशस्य विभाजनम करोति. विभाजन करते म्हणजे दोघांना वेगळं करते. विभाजन करणे, डिवाइड. एषा नदी ही नदी एतस्य प्रदेशस्य म्हणजे सिक्कीम प्रदेशाचं विभाजन करोति. विभाजन करते. एतस्मात कारणात म्हणजे या कारणामुळे. या कारणामुळे म्हणजे ती दोघांचं विभाजन करते म्हणून अत्र भुत्तिया आणि लिप्चास इति द्वे जनजाती स्तः. म्हणजे ही नदी काय करते? त्या वाहत असताना त्या सिक्कीम राज्याला दोन भागामध्ये विभागते. आणि तसं झाल्यामुळे काय झालं? नदीच्या इकडे राहणारे झाले भुत्तिया नावाचे लोक, जनजातीचे लोक, आणि लिप्चास नावाचे लोक. म्हणजे दोन्ही बाजूला दोन प्रकारच्या जाती निर्माण झाल्या, ग्रुप निर्माण झाले. इति असे द्वे जनजाती स्तः अशा दोन जनजाती निर्माण झाल्या. मग पुढे काय? हा. मग विवेक नावाचा मुलगा प्रश्न विचारतो, अस्य प्रदेशस्य जनाः. जनाः लोक लिहायचंय तुम्हाला. अस्य प्रदेशस्य या प्रदेशाचे लोक
जीवनयापनाय किं कार्यं कुर्वन्ति? जीवनयापनाय म्हणजे जीवन जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी किम कार्यम कुर्वन्ती, काय काम करतात? मग अध्यापक सांगतात, जनाहा जीवनयापनाय कृषी कार्यम कुर्वन्ती. बघा, जसा प्रश्न विचारलाय तसं उत्तर दिलेलं आहे. जनाहा लोक जीवनयापनाय जीवन जगण्यासाठी कृषी कार्यम कुर्वन्ती म्हणजे कृषी म्हणजे शेती, ते शेती करतात. मग संपूर्णे भारते सगळ्या भारतामध्ये एलायाः सर्वाधिकम उत्पादनम, एला म्हणजे वेलची, एलायाः वेलचीचं सर्वाधिकम उत्पादनम सगळ्यात जास्त उत्पादन कोण काढतं? अत्र एव भवती म्हणजे सिक्कीम प्रदेशामध्ये वेलचीचं सगळ्यात जास्त उत्पादन निघतं. अनुभव नावाचा मुलगा म्हणतो, महोदय एतेषां जनानां प्रियं भोजनं किमस्ति? या लोकांचं, एतेषां जनानां प्रियं भोजनम आवडतं फूड, आवडतं अन्न, किमस्ति काय आहे? अध्यापक म्हणतात, भवान स्वयं वदतु. अरे तू स्वतःच सांग. भवान तू, स्वयं स्वतःच, वदतु सांग. काय म्हणतात अध्यापक? एतत्तु चौमीन अस्ति. हे आता भरपूर फेमस आहे. चाउमीन म्हणतात काही लोक संस्कृतमध्ये. एतत्तु चौमीन अस्ति म्हणजे चाउमीन. तो एक चांगला पदार्थ आहे खाण्याचा, तिथल्या लोकांना तो आवडतो. एतत् चौमीन सदृशम अस्ति परम ते एतत् भोजनम चाओ चाओ इति कथयन्ति. मग शिक्षक म्हणतात, चौमीन म्हणजे चौमीन सारखं ते आहे. एतत् म्हणजे ते जेवण, अन्न. चौमीन सदृशम म्हणजे चाउमीन सारखं ते दिसत असती आहे. पण परम परम म्हणजे पण, ते म्हणजे तिथली लोक एतद भोजनम या जेवणाला चाओ चाओ इति कथयंती, चाओ चाओ असं म्हणतात. एतत एव एतेषां प्रियं भोजनम अस्ति. एतत एव हेच, एतेषां या लोकांचं प्रियम भोजनम अस्ति प्रियम आवडतं भोजन आहे. आगच्छ या, अधुना वयम भोजनम कुर्मः. अधुना आता, वयम आपण सर्वे, भोजनम कुर्मः जेवण करूया. भोजनम कृत्वा जेवण केल्यानंतर काय? कार्यम करिष्यामः पुन्हा आपण काय करूया? काम करूया असं शिक्षक त्यांना म्हणतात. चला, आम न पटापट आपण एक वाक्य सोडून बाकी सगळं सोडूया. चला पटापट. हा, किम सिक्कीम प्रदेशे कंचनजंगा शिखरम अस्ति? उत्तर आहे हो आहे. आम, मग हे आम म्हणजे हो आणि न म्हणजे नाही. तर या ठिकाणी ते शिखर आहे आम. किम सिक्कीम प्रदेशे कंचगंगा केवलम एकम शिखरम एव अस्ति? न, ते फक्त काही शिखर नाहीये, तर ती एक काय आहे? नृत्य सुद्धा आहे. किम गंगा नदी सिक्कीम प्रदेशे अस्ति? न, गंगा नदी सिक्कीम प्रदेशामध्ये नाहीये. किम सिक्कीम प्रदेशे जनाः चाओ चाओ खादन्ति? आम, ते खातात. किम सिक्कीम प्रदेशे केवलम एका जनजाती असती? फक्त एकच जनजाती आहे का? नाही, त्या ठिकाणी दोन जनजाती आहेत. किम सिक्कीम प्रदेशे जनाः टोपम धारयित्वा नृत्यन्ति? हा, ते डोक्यामध्ये काळ्या रंगाची टोपी घालतात आणि नाचतात. वा, सोपं सोपं आहे. पुढं चला. हा, आपल्याला रिक्त स्थानाने योग्य भरायचे आहेत. अस्य प्रदेशस्य डॅश अस्य प्रदेशस्य डॅश सिक्कीम प्रदेशः. अस्य प्रदेशस्य नाम, या प्रदेशाचं नाव. कंचनगंगा एकम प्रमुखम, कंचनगंगा नाही कंचनजंगा एकम प्रमुखम शिखरम. आणि सिक्कीम प्रदेशे एका प्रमुखा, एका असल्यामुळे स्त्रीलिंग, स्त्रीलिंग असल्यामुळे
स्त्रीलिंग शब्द आपल्याला शोधायचा आहे. नदी. नद्याः नाम तिस्ता. नदीचं नाम काय आहे? तिस्ता. ओके. सिक शेवटचं सिक्कीम प्रदेशस्य प्रमुखम भोजनम. सोपं आहे. भोजनम, नदीचं नाव, शिखरम इत्यादी गोष्टी. आता एक वाक्येन, नाही एक पदेन, एक वाक्यानं आपण नाही सोडवणार. वेळ भेटला तर सोडूया. सिक्कीम प्रदेशस्य प्रमुखम शिखरम, काय नाव आहे त्याचं? कंचन जंगा. काय नाव आहे विचित्र. ओके. सिक्कीम प्रदेशाची राजधानी, सिक्कीम प्रदेशाची राजधानी काय आहे? गंगटोक. गँगटोक असं त्याला आपल्या सध्याच्या नॉर्मल भाषेत म्हणतात. गँगटोक. गँगटोक. ओके. प्रमुखा नदी, प्रमुख नदी कुठली आहे? तिस्ता. तिस्ता. हा. कति जनजाती? जातयः द्वे. किती जनजाती आहेत? दोन. जाती शब्द स्त्रीलिंग असल्यामुळे सीता सीते म्हणून झालं द्वे. अस्य प्रदेशस्य, काय करतात लोक? किम कुर्वन्ती जन जीवनयापनाय, म्हणजे जीवन जगण्यासाठी काय करतात? कृषी कार्यम कुर्वन्ती. ठीक आहे. एक वाक्येन तुम्ही सोडवायचंय. प्रश्न निर्माण करूया आपण, चला. एवढंच? अरे नेहमी मला हे अर्धवट देते ही मुलगी. चला ठीक आहे, एक वाक्यानं आपण उत्तर लिहूया. छात्राः केन सिक्कीम प्रदेशस्य चित्राणि पश्यन्ति? केन, तर क्षेपक यंत्रेण. कसं येणार उत्तर? छात्राः क्षेपक, क्षेपण, क्षेपण यंत्रेण. क्षेपक, क्षेपक, प्रक्षेपक. नुसतं क्षेपक नाही, प्रोजेक्टर. प्रक्षेपक यंत्रेण, यंत्रेण चित्राणि पश्यन्ति. पूर्ण वाक्यात तुम्ही लिहायचे. मी पण लिहिलंय पहिल्यांदा, कारण की पुढं काय नाहीच आहे शिकवायला. सिक्कीम प्रदेशस्य जनजाती प्रमुखम नृत्यम किम अस्ति? मग कसं लिहिणार? सिक्कीम प्रदेशस्य डॉट 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 जनजातीनां प्रमुख नृत्यम कंचनजंगा अस्ति. अस्ति म्हणजे काय? कंचनजंगा हे शिखरम पण आहे आणि एक नृत्य पण आहे. सिक्कीम प्रदेशस्य विभाजनम का करोती? सिक्कीम प्रदेशाचं विभाजन कोण करते? तर आपण लिहिणार विभाजन नदी, आणि कंसात त्याचं नाव पण लिहून टाकूया. नाव पण सोपं आहे, तिस्ता. तिस्ता नावाची नदी काय करते? त्यांचं विभाजन करते. अशा प्रकारे अं, मला जेवढं दिलं होतं तेवढं मी संपवलेलं आहे.